थँक्यू सो मच महागुरु रॉयल क्रिकेट क्लब धैवड नवतरुण क्रांती मंडळ धैवड अर्थातच ग्रामस्थ मंडळ धैवड यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला याच देही याच डोळा पाहायला मिळते। अरे थकतील पाय दुखतील तू म्हणी फक्त कष्ट ठेव विकून गुंटा होतील ते शेठ तू फक्त 7-12 गट्ट ठेव। आम्ही शेतकऱ्याची पोरं जावेत मैदानाच्या दिशेने सेमी फायनल क्रमांक 2 एका बाजूला पाहतोय आपण अर्थातच सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंबानी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल शिव प्रतिष्ठान स्पोर्ट चोरगेवाडी आपल्याला पाहायला मिळेल। इथे फुल टॉस चेंडू त्याच्यावरती मोठा प्रहार झाला परंतु तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब केतन शेडगे यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं पाहतो आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी पाहतो आपण खऱ्या अर्थानं असं म्हणतात पाहून येते घरातोची दिवाळी दसरा आणि आज क्रिकेटचा दसरा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅनला विनंती करतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सँडी जाधव आपल्याला इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। विकी चोरगे यांना पहिलाच रस्ता दाखवला गेला एलिव्हेशनची कमतरता भासली गेली आणि तिथे विकेटचं झालं गेले पतन। इथे आता मॅच कोणत्या पद्धतीची राहील असं म्हणतात दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम और आज की शाम किसके नाम हे अजून पाहणं गरजेचं राहील। इथे चेंडू जरूर उडलाय तिथे पाहतो आपण साहिल जाधव आहेत त्यांच्या माध्यमातून सुरेख आपल्याला चेंडू देखील अडवताना पाहायला मिळाले। खऱ्या अर्थानं पाहतोय पण ज्या मान्यवरांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन वरती देखील त्या साहेबांचं आगमन होते। अर्थातच पट्ट्या आपल्याला पाहायला मिळते पोपळकरवाडी गावाचं युवा उद्योजक ज्वेलरी मेकिंगचे सर्वा किरण लक्ष्मण पोपळकर साहेबांचं देखील आगमन झालं गेले। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। अर्थातच पाहतो आपण पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढवली या क्रिकेट सामन्यांची सर हाताचं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाला लागलं गेलं अर्थातच आदरणीय सन्माननीय किरण लक्ष्मण पोपळकर दादांचं देखील आगमन झालं आहे। त्यांना आपण ऑन स्क्रीन वरती देखील पाहत आहोत त्याचबरोबर त्यांचे सहकारी देखील आलेत। शुभ वेलकम हार्दिक 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 स्वागत। सूरज सपका साहेबांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप सरचक हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थानं पाहतो आपण धरणी मातेच्या कुशीतून मातीचा सुगंध आला साहेब तुमच्या येण्याने आमच्या रॉयल चषकाला मी तर म्हणेन सुगंध आला आणि या स्पर्धेला रंग आला। पाहुण्यांची मांडळी आपल्याला पाहायला मिळते आदरणीय व्यक्तिमत्व युवा उद्योजक ज्वेलरी मेकिंगचे सर्वा पोपळकर वाडी गावचे सितारा अर्थातच किरण लक्ष्मण पोपळकर साहेबांचं देखील आगमन झालं गेलंय। पाहता आपण षटक समाप्तीचा इशारा पहिल्या षटका समाप्तीनंतर फक्त 2 धावा कंजीस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजांच्या माध्यमातून। आता दुसरं षटक कोणाच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल साहिल जाधव मान्यवरांची रेलचेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सोन्यासारखी माल्यवान माणसे या स्पर्धेला भेट देतात हे खरं आहे परंतु माणसाने सोन्यासारखं तेजोमय राता चंदनासारखं कार्य करत राहावं आणि आपल्या गावाचं आपल्या विभागाचं नाव करत राहावं असं व्यक्तिमत्व अर्थातच ज्या हसतमुख चेहऱ्याने अहोरात्र मेहनत केली आणि त्या मेहनतीचा ब्रँड बनवता आला अर्थातच हिऱ्यासारखं व्यक्तिमत्व आदरणीय किरण लक्ष्मण पोपळकर दादा आणि त्यांचे सहकारी सूरज दादा यांचं देखील आगमन झालंय। शुभ वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत। तर बाद आपण शिवसेना शाखा प्रमुख गोरेगाव निलेश दादा देवरे साहेबांचं देखील आगमन झालं आहे त्यांचं देखील करूयात आपण वेलकम वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आपल्याला तसेच याच गावच्या
रणरागिणी काजलताई देवरेंचं देखील आगमन झालं गेलंय, त्यांचं देखील आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. ताईंना विनंती करतो, ताई आपण स्टेज वरती यायचंय, दादांना देखील विनंती करतो आपण देखील स्टेज वरती यायचंय आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यायचा. इथे पाहतो एका धाव्याची सांगता काढली गेली. एकंदरीत धावत संख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 8च्या घरामध्ये. दोन संघाची बडली गाठ, कोण कोणाला लावणार या सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये वाट. चोरगेवाडी संघ की पाहतो आपण टीम अंबानी. इथे फटका जरूर आलाय, तिथे कुलदीप शेडगे सर आहेत, करणार नाही चुकी. विकेटचं होतंय पतन या टीमचा. मी तर म्हणेन हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. नाराजगी व्यक्त असेल संपूर्ण डगआउट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल देखील आपल्याला आता पाहायला मिळते. आता निखिल वरती देखील जबाबदारी असेल आणि त्याचबरोबर सँडी जाधव यांच्यावरती देखील जबाबदारी असेल. तसेच नितेश दादा मोरे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. संध्याकाळचं सत्र म्हटलं गेलं की माहुण्यांची मांदियाळी आज या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळते. तीच मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतात. इथे साई जाधव स्ट्राईकला पाहता पण निखिल. इथे बॅटचा इनरेज लागला, फ्लो खुल्ला होता परंतु तिथे 30 यार्ड मध्ये केलं जातं क्षेत्ररक्षण. तिथे मिळणार फक्त आणि फक्त एकच धाव गड्यांनो. आता एका एका धावेने काय होणार. बिना हवा से फुल क्या खेले जब तक बारिश न हो और इक्के दुक्के से क्या टीम जीत पाएगी. शिव प्रतिष्ठान चोरगेवाड़ी जब तक छक्के और चौके की बारिश न हो. इथे षटकार चौकार मारावे लागेल. मॅच अशीच होती मागील आठवड्यामध्ये. संघ अडचणीत होता त्या टायमिंगला पाहता पण त्यावेळेला संघाच्या मदतीसाठी धावून आला अर्थातच श्रीकांतजी घोरपडे. त्या पट्ट्याने शेवटच्या षटकामध्ये सलग 4 षटकार मारले आणि आपल्या टीमला मेगा फायनल जिंकून दिली. एकंदरीत धावफलक 9च्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी राहिली गेली. 9 धावा 9 धावा. आज मित्र म्हणून आनंदाचं वातावरण होईल का, तो म्हणजे टीम सिद्धिविनायक क्रिकेट क्लब. जणू काही गणपती बाप्पाचं दर्शन करून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु गड्यांनो कोणती स्वप्न नवसाने पूर्ण होत नाहीत, त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मेहनतीचा प्रचंड वनवास भोगावा लागतो. तो वनवास कोण भोगणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्क पर षटक क्रमांक 3 यश शेडगे उभरता सितारा रायझिंग स्टार. स्ट्रायकरला निखिल आणि नॉन स्ट्रायकरला सँडी जाधव. सँडी जाधवच्या बॅटचा आज काही बोलवायला पाहायला मिळाला नाही, परंतु आता सँडीला मोक्याच्या क्षणाला आणि निखिलला मोक्याच्या क्षणाला बॅटिंग करावीच लागेल. इथे पुन्हा एकदा फटका इनफिल्डला भेटला गेला. तिथे पाहतो आपण क्षेत्ररक्षक धावते पळतो, एका हाताने उचलणार फेकणार. तत्पूर्वी या काढलेल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेने धावसंख्या जाऊन बोलले तब्बल 11च्या घरामध्ये. जी क्रिकेट लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये स्पर्धा कव्हर केली जाते. इथे यॉर्कर चेंडू बुंद्यातील चेंडू अक्षरशः खोदून काढला, परंतु इथे रन आउटचा धोका. फिंगर रोल आकाशाकडे पाहायला मिळालं आणि सँडी जाधव देखील स्वस्तात बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता शिवप्रतिष्ठान स्पोर्ट चोरगेवाडी करणार तरी काय. धावांचा लयलूट करायची होती, परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाजीचा तोफखाना आपल्याला पाहायला मिळते. मी तर म्हणेन चुकी केली की काय कॅप्टनने. अर्थातच चोरगेवाडी टीमच्या घेतलेला निर्णय कितपत योग्य ठरेल हे देखील मॅच झाल्याच्या नंतर रिझल्ट पाहायला मिळेल. सूरज आपल्याला पाहायला मिळतात. एक सूरज मैदानाच्या
खऱ्या अर्थाने एक सूरज अस्ताला जाताना पाहायला मिळते, परंतु आज चोरगेवाडी गावाचा हा सूरज पुन्हा एकदा आशेचं किरण घेऊन मैदानाच्या आतमध्ये उभरेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील। सूरज डुबा है यारो, 2-6 पावर से मारो, रास्ते बुला दो सारे गेंदबाज के। आता ती किमया करावी लागेल। शिल्लक चेंडू 4 मध्ये धावा किती येणार? इथे पुन्हा एकदा बॅटची नरज घेतली, यालाच म्हटलं जातं ना एकादशी ना चतुर्दशी। हा पहा 1.5 दिवसाचा गणपती लग्नाला आला आणि आहेर नाही केला, जसा आला तसा गेला। फलंदाज होईल बाद, अजून एक विकेटचं होतंय पतन, दे धक्का तो म्हणजे टीम शिवप्रतिष्ठान स्पोर्ट चोरगेवाडीला। म्हणून माणसांनो मित्रांनो दिवस हा प्रत्येकाचा येतो, कोणी गाजवलेला असतो तर कोण गाजवत असतं, परंतु आज या क्षणाला सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंबानी गाजवताना पाहायला मिळते। 7-8 वर्षापूर्वीची केलेली मेहनत, सुनील दादा बादापुरे यांनी केलेली मेहनत, प्रकाश दादा बादापुरे यांनी केलेली मेहनत, यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। यू मिस, आय विल डेफिनेटली हिट। प्रचंड मेहनत पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल, ते म्हणजे ग्रामस्थ मंडळ दहिवड यांचं कौतुक करावं लागेल। रॉयल क्रिकेट क्लब दहिवड, नवतरुण क्रांती मंडळ दहिवड यांचं कौतुक करावं लागेल, कारण की रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन। तर पाहतो आपण हॅट्रिक उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या 11। पाहतो आपण आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला यश शेडगे उभरता सितारा हॅट्रिक घेणार का? 5-1चा धनादेश दिला जाईल, सांगून गेला तो का पैशाला मुकू नका। मानसिंग शेठ देवरे साहेबांचे एटीएम सकाळच्या 17 पासून खुला आहे। लगातारचे 3 चौकार 5-1, लगातारचे 3 षटकार 5-1 आणि लगातारच्या 3 विकेट 501 आला असता, परंतु पाहतो आपण विकेट नाही आली, परंतु इथे सांघिक यश मिळणार का ते देखील आलं नाही। यालाच म्हणतात डॉक्टर बिघडला आणि दवाखाना उघडला। गरज होती या मॅच मध्ये विकेट घेण्याची, परंतु प्रभुत्व गाजवलं गेलं टीम अंबानीनं। गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये जणू काही नारळ फोडला गेला की काय, तो म्हणजे विजयाचा। एकंदरीत धावसंख्या 13। शेवटचा चेंडू इथे आपण बॅक फुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, तिथे ओंकार आहेत, त्याच्या माध्यमातून सूर्यफेकी होणार। तत्वरी पाहतो आपण एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये होणार नाही, विकेटचं होतं पतन। एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये मंडळी। आता धावा बनवाव्या लागतील, ते म्हणजे येणारे चेंडू 18 आणि 16 धावा। काय होणार मॅच मध्ये? मान्यवरांची मान्य देखील आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून ज्या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला रोख रक्कम 11,111चा धनादेश व आकर्षक चमचमतील ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते, ती ट्रॉफी ज्या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभली गेली। आता अर्थातच बाद आपण पोपळकरवाडी गावाचं सड हाताचं व्यक्तिमत्व, ज्याने ईश्वराने पाहतो आपण सड हाताने मदत करण्याचे व्यक्तिमत्व दिलंय, असं पाहतो युवा उद्योजक ज्वेलरी मेकिंगचे सर्व आदरणीय सन्माननीय किरण लक्ष्मण पोपळकर साहेबांचं देखील आगमन झालं गेले। त्याचबरोबर सूरज दादा सपकाळ त्यांचे पाहतो आपण मित्र, त्यांचं देखील आगमन झालं गेले। चला क्षेत्ररक्षण लगोलग लावून घ्यायचंय टीम शिवप्रतिष्ठान स्पोर्ट चोरगेवाडी। खऱ्या अर्थानं संपूर्ण दानशूर दात्यांचा आणि विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचं मी देखील पुन्हा एकदा रॉयल क्रिकेट क्लब दहिवड यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतो, कारण की तुमच्यामुळेच ही स्पर्धा एवढ्या मोठ्या शिखरावर जाऊन पोहोचली। गतवर्षी प्रमाणे पाहतो ही स्पर्धा देखील आज देखील थाटामाटामध्ये का नाव घेतलं जातं रॉयल चषकाचं, त्याची पोच पावती अर्थातच हा माणुसकीचा सातबारा। माणसाकडे श्रीमंती असावी, परंतु आज गर्भ श्रीमंती आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे रॉयल क्रिकेट क्लब दहिवड। मित्र म्हणून अर्थातच राजेंद्रदादा देवरे पूर्ण त्यांच्या टीमच्या माध्यमातून स्वप्नात साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि तिला सत्यात देखील उतरवताना पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं चर्चा झाली गेली सकाळच्या 17 पासून की एखाद्या प्रीमियर लीगचं ज्या प्रकारचं आयोजन असतं ना,
ते आयोजन करून कोणी दाखवलं असेल? अर्थातच ग्रामस्थ मंडळ दैवड आणि रॉयल क्रिकेट क्लब दैवड यांची ही स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला बॅटिंग करणारी टीम्स, आपण लगोलग मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. वेळ खूप घेत आहात आपण. पाहतो आपण टीम अंबानी. सुनील दादा, मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला जाताना पाहायला मिळते. आता पाहतो आपण मित्र म्हणे प्रश्न पडला असाल, परंतु शिवप्रतिष्ठान स्पोर्ट हे नाव कसं ठेवलं गेलं जाईल त्याचे आता पुनरावृत्ती करावी लागेल, आठवावा लागेल तो मागील संडे. आणि त्यामध्ये केलेली खेळी ती म्हणजे पूर्ण टीम्सला, अर्थातच चोरगेवाडी टीम्सला आणि पलटवार करावा लागेल. कारण की लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज देतात. आता तो हाय व्होल्टेज होणार का? व्हायला हरकत नाही. स्ट्राईक रेंजला आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या त्याच्या नावाचा ट्रेंड आला. अख्खा कासपट्टा टेनिस क्रिकेट ज्याने गाजविला. अर्थातच पट्ट्या आहे अंबानी गावचा, अर्थातच नाव केतन शेडगे. तर दुसऱ्या बाजूला पाहतो आपण यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये उभरता सितारा यश शेडगे पाहायला मिळतो. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवर ज्याच्यावरती सातत्याने विश्वास दाखवला असतो तो विश्वास खेळाडू शुभम या टीमचा कॅप्टन. चला मॅच चालू करा केतन सर. पहिला चेंडू 16 धावा माफक आव्हान. इथे हलक्या हाताने शास करण्याचा प्रयत्न, तिथे रनआउटचा धोका होणार नाही. चित्याची धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. धावांची चोरी केली पहिल्या चेंडूवरती. श्री गणेशा झाला गेलाय. आता सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन पुन्हा एकदा घ्यावं लागेल आणि बॅटिंगचा साइन आशीर्वाद द्यावा लागेल, तो म्हणजे विजयाचा. किरण दादा भगत यांच्या माध्यमातून केतन शेडगेनी जर मॅच जिंकवली तर 1001 चा धनादेश दिला जाईल. बक्षिसांची लयलूट करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की अंबानी गावचं स्वप्न होतं की या हंगामामध्ये आम्ही ट्रॉफीसाठी झगडत होतो, ती ट्रॉफी जाणार का? कारण की ती ट्रॉफी आहे कुठली? अर्थातच सातारा जिल्ह्यातील पोवई नाक्याची कलाकृती, अर्थातच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शुभक कलाकृती आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिला चेंडू तडतावला गेला. बॅट्समन यश शेडगेच्या बॅट मधून आलाय चौकार. एकंदरीत पाहतो आपण 16 धाब्यांची आवश्यकता असताना आल्यात या धावा 5. मी तर म्हणेन या उभरत्या सिताराने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय. यश शेडगे आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर बाजू आपण जर का ही मॅच अंबानी संघ जिंकतोय तर शंकरदादा भोसले त्याचबरोबर प्रकाशदादा बादापुरे यांच्या माध्यमातून तब्बल 500 चा धनादेश दिला जाईल. फायनल मध्ये कोणता संघ जाऊन पोहोचणार याची लढत आपल्याला पाहायला मिळते. ती टीम असणार अंबानी का ती टीम आपल्याला पाहायला मिळेल चोरगेवाडी. स्ट्राईकला पाहतो आपण केतन शेडगे. चला भुर्णी टीमचे कॅप्टन आपण यायचंय. अनिल दादा इथे फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. सांगून दिलं गल्ल्या पट्ट्याने. अर्थातच पाहतो आपण षटकार आला गेला केतन शेडगेच्या बॅट मधून. जशी बक्षिसांची लयलूट झाली पट्ट्याने जणू काही धडक मारली गेली. षटकार आलाय. धावसंख्या 12च्या घरामध्ये फक्त आता 4 धावेची आवश्यकता असेल, ती म्हणजे या मॅच मध्ये. चला चेंडूची मागणी केली अभिषेक. नवीन बॉल पहिली वर जाऊ दे सोड.
पुढचा चेंडू जणू काही पहिल्याच या ओव्हर्स मध्ये सामना फिनिश करण्याचा बेत करतो की काय केतन शेडगे प्रभावित केले. इथे जास्त उत्तर दिलं गेलं. बॅटची नरस घेतली. स्टंप आदळले गेलेत. अर्थातच बॅक टू डगआउटचा रस्ता दाखवला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुलदीप शेडगे सर आपल्याला पाहायला मिळतील. 4 धावेच्या आवश्यकताना लागलेला हा पहिला झटका तो म्हणजे टीम अंबानी टीम्सला. फक्त मेगा फायनल मध्ये जाण्यापासून 4 धावांपासून मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेज वरती विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेट मी तर म्हणेन भल्या भल्यांना जागवतं तर मान्यवरांना का जागवणार नाही. जे मान्यवर आता पण व्यासपीठावरती होते त्यांना मित्र म्हणे मॅच दिसत नव्हती ते मान्यवर आता बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेत. हे आहे क्रिकेट. क्रिकेट वेळे मान्यवर आपल्याला पाहायला मिळते. इथे स्विंग अँड मिस. जसा चेंडू पडला गेला नाका समोरून गुदगुल्याचा करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. षटक समाप्तीचा इशारा. फक्त धावा आपल्याला 12 पाहायला मिळतील. संपूर्ण भारत आपण मान्यवरांची रेलचेल आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आज पाहायला गेला तर स्वप्न जे पाहिलं होतं त्या स्वप्नाला आज 4थ्या पर्वामध्ये घेऊन आलेत. फक्त घेऊन नाही आलेत तर खऱ्या अर्थानं अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला मेसेज दिला गेला की आय लव रॉयल चषक दैवड सातारा हा मेसेज देण्यात आला. तो मेसेज देखील सक्सेसफुल झाला गेला. मित्र म्हणेन संपूर्ण आयोजकांची मेहनत आज पणाला लागली गेली. इथे बॅट जोरकस फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इथे चेंडू आलाय डॉट. गोलंदाजी मार्कवर श्रीकांतजी घोडपदे आपल्याला पाहायला मिळतात. पाहता पण कॉल देतो मी वीर मराठा बोर्ने टीमचे कॅप्टन अनिल दादा आपण यायचं आहे. लगोलग आपण इथे टॉस केला जाईल आणि इथे पाहता पण मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. अर्थातच सिद्धिविनायक क्रिकेट क्लब दैव पाहता पण अंबानी संघ पोहोचलाय या मेगा फायनल मध्ये. चला कॅप्टन आपण यायचं आहे लगोलग. सुनील दादा आणि वीर मराठा बोर्ने अनिल दादा कदम आपण यायचं आपला लगोलग इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत.